सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीने आरोपपत्रात म्हटलंय। कराड निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती। आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांनी कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचाही आरोप केला होता आणि त्यामुळेच आता धनंजय मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय। विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत। अशात उद्या त्यांचा राजीनामा होणार का पाहावं लागेल। तर बीड सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड आहे। सीआयडीचा आरोप सीआयडीने केलेला आहे। कराड निकटवर्ती असल्याची धनंजय मुंडेंनी आधीच कबुली दिलेली आहे। कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा विरोधक आरोप करतायत। तर कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचं पंकजा मुंडेंनीच विधान केलं होतं। कराड मुंडेंच्या व्यावसायिक संबंधांचे पुरावेही अंजली दमानिया यांनी सादर केले होते।